गांधीनगरमधून अमित शहा 2.5 लाख मतांनी पुढे. आताच्या घडीची एक मोठी बातमी. तर वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आघाडीवर आहेत. गांधीनगरमधून अमित शहा हे तब्बल 2.5 लाख मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीच्या कालांमध्ये पंतप्रधान मोदी पिछाडीवर होते, मात्र वाराणसीमधून आघाडीवर जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात. हे दोन देशातले दिग्गज नेते, केंद्रीय गृहमंत्री आहेत, दुसरे पंतप्रधान आहेत आणि दोन्ही कल हे आपण बघतोय. वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे पुन्हा एकदा आघाडीवर आहेत, तर विनायक राऊत पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. रत्नागिरी सिंधुदुर्गचे कल जे आहे ते वारंवार हलताना आपल्याला दिसत आहेत. एकीकडे कधी विनायक राऊत आघाडीवर तर कधी नारायण राणे. आत्ताची जी ताजी अपडेट आहे त्यामध्ये नारायण राणे पुन्हा एकदा आघाडीवर जाताना दिसत आहेत. कमलेश सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणत होतात की कोकणातल्या घडामोडींमध्ये हालचाली वारंवार होताना दिसत आहेत, राणे परत एकदा आघाडीवर गेलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी अपडेट जी नॅशनली आपण दिली, अमित शहा आघाडीवर होते आणि त्यांची सायझेबल आणि डिसायसिव्ह आपण म्हणू शकतो अशी त्यांची आघाडी. त्यामुळे तिथलं चित्र काय होईल आपल्याला एकदम स्पष्टपणे दिसेलच तिथे. इकडे बळवंत आघाड्यांची आघाडी कायम आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा अजूनही पिछाडीवरती आहेत. 3539 मतांची इथे आघाडी आहे. पुण्याचे अपडेट देतील आपल्याकडे, आपण घेत राहू. आपण आता टप्प्याटप्प्याने थोड्या वेळाने सगळ्या मतदारसंघांचे जसे आपल्याकडे येतील तसे आपण देत राहू. तिथे आपण बघतोय उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 38 भाजप, तर सपा 28 आणि काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. यावेळेला उत्तर प्रदेशामध्ये एनडीएला 64 जागा होत्या. यूपीए मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 77 जागांचे कल हाती आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात. भाजप 38, सपा 28 तर काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 64 जागा होत्या. कमबॅक खूप मला महत्त्वाचा वाटतो. जे बाकी सगळे रिझल्ट कुठल्या दिशेने एकत्रित कल जातील, पण उत्तर प्रदेश हा या सगळ्या कलांमध्ये म्हणजे जे येतील किंवा शेवटचे फायनल निकाल देतील अभिजित, त्याच्यामध्ये हे खूप महत्त्वाचे निकाल आपल्यासाठी असणार आहेत. म्हणजे ते आपल्याला चर्चेकडे बाकीच्या पुढच्या पावलांकडे जाण्यात ते नीलमताई आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण जाण्याचा आपण त्यांना रजा देऊया. नीलमताई आपल्यासोबत आल्यात, त्यांचे खूप खूप आभार. नीलमताई, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, तुमचे आभार. अभिजित, देशपातळीवरचं आपण बोलतोय. देशपातळीवरचं चित्र बघताना उत्तर प्रदेशचं हे जे आकडे येतात ना, सगळ्यांसाठी हा एक वेगळा, म्हणजे तुझ्या पोल्समध्ये असेच आकडे होते, तुझ्या पोल डायरीमध्ये दिलेले जे आकडे होते त्याच्यामधला हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हो, अगदी. या वेळेला जर सर्वात जास्त लक्ष देशात कुठल्या राज्याकडे असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. आपल्याला असं वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये भाजप खूप मोठी मुसंडी मारेल, पण सर्वात महत्त्वाची चूक भाजपनी काय केली असेल तर त्यांचं तिकीट वाटप चुकलेलं आहे. ज्या लोकांना 2-2 टर्म खासदारकीचं तिकीट दिलं त्यांनाच तिथं तिकीट दिलं गेलं. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी आहे आणि तिथं कार्यकर्त्यांचा असून तिसऱ्यांदा तिकीट मिळालं नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्यामध्ये. अगदी बरोबर आहे, पण नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांचा करिश्मा त्यांच्या मतदारसंघावर आहे. भले आता ते पिछाडीवर दिसत असले तरी ते मताधिक्य चांगलं घेऊन निवडून येतील. परंतु मी तुला काही मतदारसंघ सांगू शकतो, उदाहरण देतो. स्मृती इराणींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे, मेनका गांधींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे, हेमा मालिनींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे. पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका भाजपला आपल्याला बसताना दिसून येईल. त्याचबरोबर पूर्वांचलमध्ये मागच्या वेळेला भाजपला काही जागांवर फटका बसला होता, तो या वेळेलाही कायम राहील. याचं मूळ कारण तिकीट वाटप भाजपचं उत्तर प्रदेश. तिकीट वाटप हाच कारण असेल, कारण देशपातळीवर जे सगळं चित्र आहे त्याला तू मगाशी उल्लेख केला. पश्चिम उत्तर प्रदेशात जिथे शेतकरी आंदोलनाचा खूप मोठा फटका बसू शकतो असं म्हटलं जातं, तिथे तिथला तो एक फॅक्टर तिथे असेल असता मधल्या काळामध्ये जो अनरेस्ट होता. देसाई सर, मी एकच मिनिटात सांगतो. पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा फटका बसला नाही. तिथं फटका याचा बसला की महागठबंधन मजबूत झालं आणि महागठबंधनचं तिकीट वाटप आणि उमेदवार चांगले झाले. त्याचबरोबर दलित मतं या वेळेला मायावतीकडून निघून ही समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या गठबंधनकडे गेली. त्याचे हे रिफ्लेक्शन आपल्याला जागांमध्ये. राजू वाघमारेंचं मत जाणून त्यांना पण निघायची काय, म्हणजे राजू वाघमारे बसपाचा फॅक्टर आहे. म्हणजे एकदा आठवतं आपली खूप चर्चा झाली होती बसपा या विषयावरती. बहुजन समाज पक्षाने जी भूमिका घेतली गेल्या वेळेस, म्हणजे अनेकांनी त्याला बोटचेपी भूमिका किंवा भाजप दार्जिनी भूमिका म्हटलं गेल्या वेळेस त्यांच्या जागा तिथे आल्या, पण इनडायरेक्टली त्या भाजपला त्यांचा फायदा होत होता. यावेळेस मायावतींची भूमिका स्पष्ट होती. तिथल्या दलित आणि मुस्लिम मतदारांचा एक कल होता की भाजप विरुद्ध लढणारी शक्तीसोबत आपण उभं राहायचं. जे खरं तर त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे भाजपच्या विरोधात जी आघाडी तिथली उभी आहे त्यांच्यासोबत उभे राहिला.
मायावतींचं राजकारणात आपण डिक्लाइनवरती हा देणारा संदेश आपण म्हणू शकतो. त्यांनी आज खूप मुस्लिम उमेदवार दिले होते, पण तरी सुद्धा मायावतींकडे फार तिथे जाताना दिसत नाही. नाही, काय झालंय की दलित मतांना हे कळून चुकलेलं आहे की काही जे पक्ष आहेत, म्हणजे जसं मायावतींचं तुम्ही उदाहरण दिलं, ते उत्तर प्रदेशमध्ये दलित हा मायावतीपासून दूर गेला, कारण त्यांच्या लक्षात आलं की त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं त्या पद्धतीचं राजकारण मायावती करत नाही आहेत. आणि इव्हन जर तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये वंचितचं जे राजकारण याच्यापूर्वी जे मागच्या निवडणुकीमध्ये सुरू झालं होतं ते राजकारण आता बदललेलं दिसतंय. त्याच्यामुळे वंचितने जरी उमेदवार उभे केलेले असले तरी वंचितकडे जाण्याचा कल हा दलितांचा महाराष्ट्रामध्ये नाही आहे. दलितांना आता नवीन पक्ष पाहिजे किंवा त्यांना पुढे घेऊन जाणारी एखादी शक्ती पाहिजे किंवा पक्ष पाहिजे. त्याच्यामुळे वंचित पासून पण आता मतदार जे पण आहे, ह्यावेळेस जो मुद्दा होता, मग जो हा दलित पक्षांचा जो मुद्दा इथे आहे, मुद्दा यावेळेस होता दिनेशजी, सगळ्यात महत्त्वाचा संविधानाचा मुद्दा हा या इलेक्शनचा सगळ्यात मोठा हायलाईट होता. संविधानाचा मुद्दा, कारण स्वतः पंतप्रधानांना आणि इव्हन अमित शहाना जिथे जिथे त्यांनी सभा घेतल्या त्यांना जवळजवळ प्रत्येक सभेत ते आवर्जून सांगावं लागायचं की आम्ही संविधानाला हात लावणार नाही, आम्ही संविधानात बदल करणार नाही. त्यामुळे तो मुद्दा खूप पर्कोलेट झाला दलित मतदारांमध्ये. मला आता म्हणजे हा कल पाहताना असं वाटत नाहीये की तो मुद्दा काही फार महत्वाचा ठरलेला असेल असं, कारण तो कोणाच्याच दृष्टीनं प्रभावी ठरलेला नाही असं दिसतंय. नाही, पण तो सुरुवातीला होता हा मुद्दा. सुरुवातीला महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये चांगला लावून धरला होता. आम्हाला महायुतीला त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं सगळ्या स्तरांवर. सगळ्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. आणि मला हे बरं, म्हणजे आता सर म्हणतात त्याच्याप्रमाणे हे बरं वाटतंय की आम्ही ते करण्यात यशस्वी ठरलो. आणि नाही, मुद्दा आणखी दुसरा असा आहे की त्या संभ्रमापासून दूर करण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलो. मतदारांनी हा मुद्दा गांभीर्यानं घेतला की नाही हे तपासायला पाहिजे. आता मला असं वाटत नाहीये की तो मुद्दा, म्हणजे त्याच्यावरती आरोप झाले, प्रत्यारोप झाले, स्पष्टीकरणं झाली, सगळं झालं, पण सुरुवातीला जे वाटलं होतं की हा मुद्दा खूप महत्वाचा ठरेल वगैरे असं, त्याच्यापासून तसा नाही दूर ठरला. करू शकलो. देसाई सरांना पटत उठले नाही. नाही. अतिशय मुद्दा प्रभावी ठरला, कारण राहुल गांधी संविधानाची प्रत घेऊन ज्या पद्धतीने बोलत होते आणि ते शेवटपर्यंत जायचं त्या मुद्द्यावर. संविधान हा विषय त्यांनी खरोखरी पोहोचवला. या निमित्ताने का होईना, कारण संविधानाची अशा प्रकारे चर्चा झाली नव्हती, पण याच्या पलीकडचे आणखीन आपण मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. राम मंदिर उत्तर प्रदेशमध्ये आहे, काशीचं संपूर्ण पुनर्निर्माण तिथे केलं आणि हेमंत बिस्व शर्मा तिथे येऊन म्हणाले की आता काशी, मथुरा, काशी तिकडचे सगळे